नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे पाठीवरची सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन, जी अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली गेलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात. हे बघा मैत्रिणींना, आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच आणि 8.5ची आपण घेतली घडी. त्याच्यासाठी आपण मोंढा घेतलाय 5चा, मध्ये 1.25 इंच अंतर देऊन आपण मागच्या मोंढ्याचा आकार दिलेला आहे. गळा उंची घेतली आहे 10 इंच, गळा रुंदी घ्यायची आपण 2.5 ते 2.25 इंच आणि सुंदर असं द्यायचं आपल्याला मटका गळ्याचा आकार. बघा याप्रमाणे आपण मटका गळ्याचा आकार दिलाय. तो आकार आपण आता काय करू, कट करून घेऊया. बघा याप्रमाणे आकार कट करायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. बिना कॅनव्हासचा मटका गळा कसा बनवायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आणि त्याच्यासोबत बघणार आहे आपण सुंदर अशी डिझाईन. बघू शकता तुम्ही आपण काय केलं, आता पिना लावून घेतलाय. आपल्याला आता कॅनव्हास लावायचं नाहीये म्हणून आपण ह्या पिना लावून घेतोय. ज्या मैत्रिणींना गळ्याचा असे व्यवस्थित असा आकार येत नाही त्यांनी काय करायचं, खडूच्या साहाय्याने ही रेष मारून घ्यायची. साधारण 1.5 ते अर्धा इंच अंतर सोडून ही रेष आपण मारली आणि त्या रेषेवरच आपण शिलाई मारून घेतली. त्यासोबत आपण सगळ्या पिना काढून घेतल्या आणि हा मधला आकार आहे तो घ्यायचा आहे कट करून. बघू शकता तुम्ही तो आकार आपण कट केला. असे नॉचेस देऊन घ्यायचे, शिलाईला धक्का लागू द्यायचा नाहीये. पूर्ण गळ्याला असे नॉचेस देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर हे अस्तर आपल्याला करायचे पलटी. बघा अगदी व्यवस्थित अस्तर पलटी केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ही दाबटीप द्यायची. दाबटीप देऊन झाल्यानंतर पूर्ण अस्तर आपल्याला घ्यायचं आहे जॉईंट करून. ज्याप्रमाणे आपण रोजचा अस्तर जॉईंट करतो त्याचप्रमाणे हे अस्तरही जॉईंट करून घ्यायचंय आणि उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो घ्यायचा आहे कट करून. अगदी व्यवस्थित असा तो कपडा कट करून घ्यायचा आहे. कुठे कपडा शिल्लक ठेवायचा नाही, म्हणजे काय होतं फिनिशिंग व्यवस्थित येते आपली. हे बघा आपण पूर्ण कपडा कट करून घेतला. नंतर आपल्याला आता टक्स मारून घ्यायचे. साधारण खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला टक्स मारायचे. दोघा बाजूने आपण ते टक्स मारून घेतले. नंतर आपल्याला घ्यायची कमरेला पट्टी लावून. पट्टीला एक साइडने फोल्ड करून घ्यायचंय आणि ती झाल्यानंतर लावून घेतल्यानंतर आपण दाबटीप देऊन ती केली मध्ये फोल्ड. बघा अगदी व्यवस्थित अशी आपण पट्टी लावली आणि फिनिशिंग सुद्धा किती सुंदर अशी आलेली आहे. आता आपल्याला लेस पासून डिझाईन बनवायची. तर बघा पूर्ण आधी मटका गळ्याला लेस लावून घ्यायची. जो गळा आपण बनवलाय त्याला आपल्याला लेस लावून घ्यायची. अगदी व्यवस्थित आणि सावकाशी आपण लेस लावून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा ह्याप्रमाणे अशी पकडून आणि ते गोल आकार देऊन खाली पुन्हा वरती घेऊन बघा ह्याप्रमाणे आपल्याला ती लेस लावून घ्यायची. बघा तुम्ही ही एक आपली लेस लावून झाली की त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचंय, ह्याप्रमाणे आपल्याला व्ही आकारात लेस लावायची. तर त्याच्यासाठी आपण सेंटर काढून घेतला आणि तिथून कोपऱ्यामधून लेस लावायला सुरुवात केली. एकदम सेंटर पर्यंत ती लेस लावून घ्यायची आहे. बघा त्याच्यानंतर आपण तो कपडा वळवून घेतला आणि पुन्हा एकदा ती लेस कंटिन्यू आपण लावून घेतलेली. बघा अगदी सुंदर असा आपण युनिक गळा तयार केलाय. 2.5 इंच वरतून खाली मोजायचे, तिथे आपल्याला लावायचे नॉड. लटकन आपण बनवून घेतले. कसे बनवायचे याचा सुद्धा आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेला आहे. बघा हे लटकन आपण बनवून घेतले अगदी सुंदर असे. त्याच्यासोबत आपण आता ते डिझाईन वरती पॅच किंवा फूल लावून त्याला आणखी आकर्षक बनवायचे.
कशी वाटली आपली आजची ब्लाऊज डिझाईन? अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय डिझाईन कशी बनवायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग भेटूया आपण पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.